तुम्हाला माहिती आहे का 11 एप्रिलला नक्की काय 1827 साली पुण्यात एका माळी कुटुंबात एक मुलगा जन्माला आला. नाव होतं ज्योतिराव फुले. त्या काळात शिक्षण फक्त उच्चवर्णीयांसाठी होतं. एका माळ्याच्या मुलानं शाळेत जाणं म्हणजे समाजाला धक्का होता. पण ज्योतिरावांना एक गोष्ट कळली, जो अडवतो तो शिक्षणापासून अडवतो. कारण त्यांना माहीत असतं की शिक्षण बदलतं. 1848 साली त्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा उघडली. स्वतःच्या बायकोला सावित्रीबाई फुलेंना शिकवलं आणि त्यांना शिक्षिका बनवलं. शाळेत जाताना रस्त्यावर शेण दगड फेकले जायचे, पण सावित्रीबाई दुसरी साडी बॅगेत घेऊन जायच्या, घाण झाली तर बदलायला. हे दोघे थांबले नाहीत. विधवांसाठी, दलितांसाठी, शेतकऱ्यांसाठी लढले. ज्योतिरावांनी एक वाक्य लिहिलं होतं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. आज आपण ज्या स्वातंत्र्यानं शिकतो, बोलतो, जगतो, त्याची पाळेमुळे या एका माळेनयाच्या मुलानं रोवली होती. 11 एप्रिल, महात्मा ज्योतिराव फुले जयंती. एक माळ्याचा मुलगा ज्यानं संपूर्ण समाज बदलला. इतिहास विसरतो तो, इतिहास घडवत नाही. आज त्यांना आठवणीत ठेवा, कारण ज्या स्वातंत्र्यानं तुम्ही जगताय त्याचे बीज त्यांनी पेरलं होतं.